माझ्या प्रत्येक दिग्दर्शकांनी, लेखकांनी, माझ्या रसिक प्रेक्षकांनी मला आणि सगळ्यात जास्त शिकवलं माझ्या सावरकरांनी. हे शिकलो मी. हे आणि हे कुठेही शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिकवलं जात नाही. त्यामुळं हे सगळं अनुभवातनं गाठोड आहे हे सगळं. अगदी. आणि सर, स्वभाव आहे तुमचा स्पष्ट वक्तेपणा. कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही रोखठोक मतं मांडता. मे बी तो इंटरव्ह्यू असू देत, सोशल मीडिया असू देत, सामाजिक मुद्दा असू देत, तुम्ही रोखठोक मतं मांडता. आत्ता तर ठीक आहे, आपल्याला वयानुसार अनुभव येतो, मॅच्युरिटी येते, पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली बोलायला, तुम्हाला कधीच याआधी भीती नाही वाटली किंवा आपल्याला असं ना की यार बोलावं का? कारण आत्ता ज्या सोशल मीडियाच्या युगात आपण वावरतोय, ट्रोलिंग हा असा शब्द आहे ना की चांगल्यातला चांगला माणूस बोलायला सुद्धा चाच पडतो की बाबा नंतर तो डोक्याला ताप नको आपल्याला की लोक आपल्याला बोलणार, आपण त्यांना प्रत्युत्तर देणार, मेंटल हॅरॅसमेंट नको. सो ती जी भीती असते की यार एवढं स्पष्टपणे आपण बोलावं का, हा कधी तुम्ही विचार केलाच नाही आजवर? मेंटल हॅरॅसमेंटच होत नाही मला. होतच नाही होत. वा. कारण प्रत्येकजण त्याच्यावरच्या संस्काराप्रमाणे मत व्यक्त करतो. ते अतिशय घाण बोलत असतात जे काही, त्यांच्यावर तसे संस्कार केले असतील, त्यांची दया येते मला हल्ली, कीव येते. बिचारे दुर्दैवी आहेत, त्यांना चांगलं कोणी काही सांगितलंच नाही. चांगलं कसं वागावं, चांगलं कसं बोलावं, एखाद्याला त्याची चूक सांगायची असेल ती पण त्याला न दुखवता कशी सांगावी, समोरच्याला त्याची चूक दाखवावी पण तो दुखावणार नाही असं पण सांगता येत त्याला. तर हे नाही आहे त्यांच्यावर. ट्रोलरवाल्यावर हे संस्कारच नाही आहेत. त्यांचं दुर्दैव आहे की ते त्यांना चांगले गुरु मिळाले नाही, त्यांना चांगले. बिचाऱ्यांच्या आईवडिलांबद्दल मी बोलणार नाही, कारण आईवडिलांपेक्षा ते बाहेर ज्यांच्या सानिध्यात असतात किंवा ज्या कुठल्या राजकीय नेत्यांना ते त्यांचे गुरु मानतात, त्यांच्याकडनं बिचाऱ्यांवर असे संस्कार होतात की आई उठसूट कोणाला काही घाण बोला, आई बहिणीवरनं शिव्या द्या. बरं, ती पोस्ट काय असते, मी व्हिडिओमध्ये काय बोललोय त्याचा त्या प्रतिक्रियेशी काही संबंध नसतो, नाही का. म्हणजे आता माझा बंजारा सिनेमा येतोय किंवा सावरकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक नवीन उपक्रम करतोय, असं जर मी एक पोस्ट टाकली किंवा अंदमान बोलवतो यात्रा आमची असते, त्या यात्रेमध्ये असं असं 6 दिवसाची मी आणि पार्थ छान भाषणं करतो वगैरे, तर त्याच्या खाली तुझी मुलगी अमेरिकेला पाठव आणि बहुजनांना रस्त्यावर उतरव. म्हणजे एवढा तरी सेन्स असावा ना. पोस्ट काय ना, तर त्या पोस्टबद्दल बोलावं. करेक्ट. मग मी अशा ट्रोलरला मी व्हॅल्यू कशाला देऊ, नाही का. मी कशाला त्याच्यामुळे मी त्रास करून देऊ. मी माझं बोलायचं ते बोलत असतो आणि मी लॉजिकल बोलतो, मी खोटं बोलत नाही. एक तत्व पाळायला पाहिजे प्रत्येक व्याख्यातांनी किंवा सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांनी. खोटं बोलू नये, खोटं व्यक्त होऊ नये.